सभापती महोदय, हे विधेयकासंदर्भात आम्हाला चर्चा करत असताना अत्यंत घाई गडबडीनं सभापती महोदय घाई गडबडीनं विधेयक आणले असं माझं मत आहे। मंत्री महोदयांनी सांगितलं की 93ला तरतुदी होत्या, BNS मध्ये आता त्या तरतुदी पुन्हा समाविष्ट करायच्या आहेत। मला वाटते 93ला होत्या म्हणून करायलाच पाहिजेत अशा काही नाही आहेत, त्यातल्या काही टाळता आल्या तर टाळता येण्यासारखं या ठिकाणी परिस्थिती आहे। कारण की आपण आता ACP आणि DYSPला जे अधिकार या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतोय ते किमान वरिष्ठांची परवानगी घेऊन त्यांनी करावा अशा पद्धतीची तरतूद त्यामध्ये असणं अभिप्रेत आहे। नाहीतर मग ACP आणि DYSP लेवलवर काय होईल हे आपण या ठिकाणी सांगू शकत नाही। त्यामुळे जे कलम 15 मध्ये तुम्ही मगाशी सांगितले की ACP DYSP लेवलवर होणार आहे, त्याबद्दल माझी सूचना त्यामध्ये आहे की ते DCPच्या परवानगीनं, वरिष्ठांच्या परवानगीनं व्हावं या पद्धतीचा विषय। आता डिजिटल सामग्रीचा विषय सभापती मोदी मांडलाय। AI जनरेटेड आता ज्या गोष्टी आल्या ते पुरावे म्हणून तुम्ही ग्राह्य धरण्याची तरतूद यामध्ये करत आहात, याची आपल्याकडे क्लॅरिटी नाही आहे की आज AI जनरेटेड एखादा व्हॉट्सअप मेसेज असेल, AI जनरेटेड इमेज असेल तर ती पुरावा म्हणून तुम्ही आता ग्राह्य धरणार आहे, ती खरं का खोटं हे सांगण्याची व्यवस्था आपल्याकडे अजून फुलप्रूफ या ठिकाणी नाही आहे। आपल्याकडे ती व्यवस्था नाही आहे, पोलीस स्टेशन स्तरावर की ती व्यवस्था आपल्याकडे नाही आहे। त्यामुळे त्याचा विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे। दुसरा, आज सभापती महोदय FR नोंदवल्यानंतर किमान 14 दिवसामध्ये त्याचा तपास करायची ती मुदत तुम्ही 6 आठवड्यापर्यंत द्यायला लागला। म्हणजे तोपर्यंत त्यानं त्या पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत बसायचं हे मला वाटते गरजेचं नाही, त्यांना बंधन असलंच पाहिजे। नाही तर 6 आठवड्याची मुदत, आता विशेष तपासामध्ये आज काय आहे तरतूद, तुम्हाला वरिष्ठांची परवानगी घेऊन तुम्हाला मुदतवाढ मिळते। तुम्ही कायद्यात करू नका, तुम्ही हे कायद्यात बदल करू नका। स्पेशल केस ज्यावेळी स्कोप एखाद्या FIRचा वाढतो त्यावेळी वरिष्ठ त्यांना परवानगी देतात की ठीक आहे आम्ही 14 दिवसात करू शकत नाही, तुम्ही वेळ वाढवून मुदत त्यांना मिळतेच। आत्ता सुद्धा आता तरतूद आहेच ती, त्या तरतूद नाही, परंतु या कायद्याद्वारे मुभा त्यांना या ठिकाणी देऊ नका अशी आमची विनंती या ठिकाणी असणार आहे। आणि सभापतीमध्ये अँटीसिपेटरीचा देखील विषय तिथं सांगितला। मग अँटीसिपेटरी शब्दच कशाला, ते कायदा अँटीसिपेटरी बेलच काढून टाका, म्हणजे ते रद्दच करा। अँटीसिपेटरी कशासाठी घेतो, मला अटकाव करू नये म्हणून मी अँटीसिपेटरी घेतो। आता तुम्ही अँटीसिपेटरीला माणूस तिथं उपस्थित होणार असेल तर मग तरतूद करा की तो कोर्टापर्यंत जाईपर्यंत त्याला अटक केली जाणार नाही। नाही, तुम्ही दोन्ही बाजूने बोलायला लागलाय। तुम्ही एका बाजूला तरतूद ठेवता अँटीसिपेटरीची कायद्यामध्ये आणि दुसऱ्या बाजूला जसं अनिल परबजी म्हणले खालीच गेटवरच त्याला अटक होणार आहे आणि वरती जाईपर्यंत पोलीस सांगणार आहे आमच्या अटकेत आहे तो। मग तुमच्या अँटीसिपेटरी बेलचा उपयोग काय? म्हणजे तुम्ही दोन्ही बाजू या ठिकाणी करायला लागलाय। कृपा करून हे त्या ठिकाणी करू नका, नाही तर मग तरतूद करा की इफ ही इज गोइंग टू बी प्रेझेंट ही शुड नॉट बी अरेस्टेड टिल द कोर्ट डिसाइड्स। म्हणजे कोर्ट निर्णय घेऊ दे, तुला अँटीसिपेटरी नाही, अटक होईल तिथल्या तिथं शिरसाट साहेब, काय अडचण नाही। परंतु जो न्यायिक जे मला अधिकार आहे न्याय मागण्याचा तो या ठिकाणी माझा हिरावून त्या ठिकाणी घेऊ नका। आणि दुसरं, कस्टडियल 24 तासाच्या वर तुम्हाला कस्टडी ठेवता येणार नाही। आता मला वाटतं ह्याचा एक गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तपास चालू आहे, 30 दिवस तुम्हाला कस्टडीमध्ये ठेवण्याची मुभा, तुम्ही जंगल राज तयार करायची मुभा देताय। गृह खातं मी चालवलेलं आहे, इथं आम्ही भाषणं केलेले आहेत, खाली काय चालतं मंत्री महोदय आपल्या हातात राहत नाही। परवा मुख्यमंत्र्यांनी बुलढाण्याच्या एका घटनेवर स्वतः या ठिकाणी केलं, ज्या भगिनीचा मृत्यू झाला नव्हता तिच्या भाऊ वडिलांना आत टाकायचं काम पोलिसांनी केलं। जेवढं चांगलं काम गृह खातं करतं तेवढी जर मुभा तुम्ही देत राहिला खाली अधिकार तर हे कंट्रोलच्या बाहेर या ठिकाणी जाईल। या 5 तरतुदी सभापती महोदय या भविष्य काळात या राज्यातलं संकट आणणाऱ्या तरतुदी या ठिकाणी असणार आहेत। त्यामुळे माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवा। सुधारणा करायच्या आहेत, आमची हरकत नाही, कायद्यामध्ये आपण सुधारणा नेहमीच करतो। BNS आणला त्यामध्ये आपण सुधारणा केली, आता NDPCची तरतूद केली ती स्वागतार्ह आहे। म्हणजे तुम्ही त्यात ती तरतूद केली हद्दपारीच्या संदर्भात किंवा बॉन्ड लिहून घेण्याच्या संदर्भात
NDPSचे ॲक्टमध्ये ज्यांना गुन्हे होते त्यांना या ठिकाणी करतायत ते चांगलं आहे. म्हणजे जे चांगलं आहे ते आम्ही स्वीकारायला हरकत नाही, परंतु याचा गैरवापर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस स्टेशनच्या स्तरावर प्रचंड प्रमाणात होणार, तो तुमच्या आमच्या कंट्रोलमध्ये राहणार नाही. आज मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं असेल की या ठिकाणी खोटी FIR घेऊन अटक झाली म्हणून त्याच्या दबाव आणून भाऊ आणि वडिलांच्यावर दबाव आणून मी मारलं हे सांगायचं धाडस हे जर पोलीस या राज्यामध्ये या ठिकाणी करत असतील तर मग हे करायला किती वेळ लागणार? हे करायला तुम्ही सूटच द्यायला लागलाय त्यांना कायद्यानं की कस्टडीत ठेवायला किती वेळ तुम्ही परवानगीच त्या ठिकाणी द्यायला लागलाय, फुल फ्रीडम द्यायला लागलाय तुम्ही. त्यामुळे माझी विनंती आहे सभापती महोदय की काही कलमांच्या बाबतीत आमची हरकत नाही बॉन्डच्या बाबतीत, परंतु राहिलेल्याच्या बाबतीत संयुक्त चिकित्सा समिती नेमा. पुढचं अधिवेशन या ठिकाणी आहे, त्या अधिवेशनात आणा तुम्ही बदल करून काही विचार मंथन त्याच्यावर आपण करूया. आमचा कायदा या राज्यामध्ये राहिला पाहिजे, कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे याबद्दल दुमत नाही, परंतु त्याच्या आडून कशाचा वापर कसा